आणि आता यानंतर आपण राजकीय क्षेत्रातल्या टॉप 18 न्यूज पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मुलाच्या विरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यानं व्हिसासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। त्यामुळे राऊत यांचा जामीन रद्द होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीडमधल्या परळी कोर्टात हजर राहतील। 2008 मध्ये दाखल गुन्ह्याप्रकरणी राज ठाकरेंच्या विरोधात 2 वेळेला अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं। राज ठाकरे बीडसाठी रवाना झालेत। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावले गेले असून हुरडा पार्टीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत अवघ्या 2 दिवसात महाराष्ट्र सरकारनं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 1.36 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेत। परदेशी गुंतवणूकदारांची भारतातली पहिली पसंती ही महाराष्ट्रालाच असल्याचं या करारांवरून सिद्ध होतंय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। या गुंतवणुकीमुळे राज्यात 55,000च्या वर रोजगार निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहतील। काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली। सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं त्यांच्यावर सुद्धा पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे। याबाबत सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। नाशिक पदवीधर मतदारसंघातनं अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या सत्यजित तांबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलमधनं काँग्रेसचा उल्लेख काढलाय। नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांना महाराष्ट्र सेक्युलर टीचर संघटनेनं जाहीर पाठिंबा दिलाय। सत्यजित तांबे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी आमचे प्रश्न ते सोडवतील या विश्वासानं संघटनेनं पाठिंब्याचं पत्र जारी केलंय। नाशिक पदवीधर निवडणुकीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांची आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होतीये। या बैठकीमध्ये निवडणुकीची रणनीती आणि प्रचार याबाबत चर्चा केली जाईल। मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत मुंबई हायकोर्टामध्ये आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। प्रभागांची संख्या 236 वरून 227 वर आणण्याला ठाकरेंच्या पक्षानं हायकोर्टात आव्हान दिलंय। मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये लोकसंख्या वाढल्यावर वॉर्ड संख्या किंवा वॉर्ड संरचना तत्काळ वाढवण्याची गरज नाही असा युक्तिवाद करण्यात आलेला होता। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या मंजूर कामांना दिलेली स्थगिती उठवण्याची मागणी केलेली आहे। अनिल देशमुखांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याचा तथाकथित खबरी असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आरोपी जयेशच्या मोबाईल तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे। गडकरी यांना धमकीचा फोन केल्याचा मात्र आरोपीनं इन्कार केलाय। दिल्लीमध्ये आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर मंत्रिमंडळाची ही बैठक होत असल्यानं या बैठकीमध्ये काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना नवा कानमंत्र दिलाय। निवडणुकीसाठी 400 दिवस शिल्लक आहेत। अति आत्मविश्वासात राहू नका। समाजातल्या सर्व घटकांशी संवाद साधा। विरोधी पक्षाला कमजोर न समजता कामाला लागा असं पंतप्रधानांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। भाजप जेपी नड्डांच्या अध्यक्षतेखाली 2024ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला गेला आहे। पक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवत असल्याचं जाहीर करण्यात आलंय। यंदाच्या बजेटमध्ये कर रचनेत बदल केले जाणार असल्याची शक्यता व्यक्त होतीये। 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या अनुषंगानं कर रचनेत बदल होणार की काय याबद्दल बोललं जात आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारकडून
कर रचनेत बदल केला जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। या संदर्भातला निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेतला जाणार आहे। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। आयुक्तांनी शहरातल्या कामांसंदर्भात आढावा बैठक घेतली। त्यावेळेला कामकाजाच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे समर्थकांनी ही तक्रार केली आहे।